हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. त्याचबरोबर बघा पॅटर्न ठेवून ब्लाऊजवरती कशी कटिंग करायची ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघा पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि ओपन बाजू आहे ती त्या साईडने आहे. तर आता बघा इथं आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर सर्वात पहिले बघा ब्लाऊजची तुमची जेवढी उंची असेल त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे आपल्याला. तर 13.5 मला तयार ब्लाऊज पाहिजे. तर त्यासाठी इथं बघा मी 14.5 इंच इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. आता 2 पॉईंट घेऊन बघा मी उंची आहे ती चेक करून घेतली व्यवस्थित आणि सरळ अशी लाईन आखून घ्यायची. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर लाईन आखून घ्यायची. आता इथं बघा आपल्याला पहिले इथं बघा 2-2 इंचाचे या पद्धतीने पॉईंट घ्यायचे आहे. म्हणजे आपल्या ब्लाऊजला पफ व्यवस्थित येण्यासाठी. तर 2 इंच या साईडला बंद बाजूकडे आपल्याला सोडायचं आहे. तर पहा या पद्धतीने. तर मी मोजून घेतलं व्यवस्थित. आता त्याच्यानंतर बघा सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. जे आपण मोजलेलं आहे, पॉईंट्स घेतलेले आहे. तर ते या पद्धतीने जोडून आपल्याला सरळ अशी लाईन आखायची आहे. आता इथं बघा जी लाईन आखलेली आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5 इंच. तर बघू शकता इथं. तर हा 30 साईजचा ब्लाऊज आहे बघा. तर 5 इंच मी इथं शोल्डर घेतलेलं आहे आणि इथं 5.5 इंच मी मुंडा घेतलेला आहे. तर बघा इथं या पद्धतीने. तर इथं बघा मुंडा आपल्याला डायरेक्ट तिथं या पद्धतीने जोडायचा नसतो. इथं आपण बघा शोल्डर 5 इंच वरती होतं तर खालीसुद्धा व्यवस्थित जिथं मुंड्याचं माप घेतलं तिथपर्यंत आपण मोजून घेतलेलं आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी पेपर कटिंग करताना लक्षात ठेवायच्या. आता 30 साईजचा ब्लाऊज आहे तर 7.5 इंच मी इथं छातीचा म्हणजे चौथा भाग घेतलेला आहे आणि पुढे 2 इंच इथं मी मार्जिन घेतलेली आहे बघा. आणि या पद्धतीने आता बघा 7.5 इंच आणि 1.5 इंच 2 इंच मार्जिन असं इथं 9.5 इंच झालेलं आहे. तर खालीसुद्धा तेवढंच घेतलं मी 9.5 इंच. आता इथे बघा जी लाईन आहे ती या पद्धतीने आपण आखून घेऊया. तर या पद्धतीने जोडून घेतलंय. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता इथे बघा पाठीमागचा मुंडा आपल्याला 1.5 इंचावरती काढायचा आहे आणि पुढचा जो मुंडा आहे तर तो आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे. आणि बघा या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. आता तुम्हाला मुंड्याचा आकार जमत नसेल तर जेवढं मुंडा घेतला असेल त्याचा सेंटर पॉईंट काढायचं आहे बघा. आणि या पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला इथं छोटे छोटे असे डॉट्स द्यायचे आहे. म्हणजे काय होईल तुमचा मुंड्याचा आकार परफेक्ट येईल. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पेन्सिलचा वापर करा आणि प्रॅक्टिस जास्त राहील तर मग इथं पॅटर्नसुद्धा तुमचं व्यवस्थित येईल. आता इथे बघा दोघं मुंड्याचे आकार इथं आपण देऊन दिले. त्याच्यानंतर बघा आपण आता कटिंग करून घेऊया. तर इथे बघा सर्वात पहिले आपण जे मार्किंग केलेलं आहे शोल्डर वगैरे टाकलेलं आहे तर ते सर्वात पहिले कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो इथं कट करायचा आहे. आता बघा एक्स्ट्राचा जो पेपर दिसतोय तर तो इथं मी कट करून घेते. या पद्धतीने बघा. आता आपण इथं कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला आता पुढच्या पार्ट आहे तर त्याची इथं मापं टाकायची आहे. तर गडारुंदी इथं बघा मी 2 इंच घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो गडा आहे तर तो टाकायचा आहे. तर बघा पुढचा गडा 6 इंच होता तर मी अर्धा इंच मार्जिन घेतलं म्हणजे 6.5 इंच पुढचा गडा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा गडा इथं घेऊ शकता. आता सिंपल असं बघा गड्यासाठी बॉक्स तयार करायचा आणि गोल गळ्याच्या इथं शेप द्यायचा आहे आपल्याला. तर बघा इथं खूप सोपं इथं मी या पद्धतीने गोलगड्याला शेप देऊन दिला. आता जे आपण मापं घेतलेली आहे तर ते एकदा अजून पाहून घेऊया बघा. तर बघा 2 इंचची पट्टी सोडलेली, 2 इंच गळारुंदी घेतली, 5 इंच शोल्डर घेतलं, 5.5 इंच आपण मुंडा घेतला, 7.5 इंच इथं छातीचा चौथा भाग घेतला आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता बघा गळ्याच्या तिथून तर खालीपर्यंत आपल्याला तिरकस लाईन आखायची आहे. जसं मी इथं दाखवलं आहे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने. आता बघा वरती आपला जर शोल्डर आहे तर तिथं पट्टी ठेवायची मीटर पट्टी आणि खाली आपल्याला इथं बघा उभा जो टक्स आहे तर त्याची मार्किंग करायची आहे. तर 10 इंच मी उभा टक्स होता त्याची मार्किंग केली. तर अर्धा इंच मार्जिन घेतलं म्हणजे वरती शिवण्यामध्ये जातं त्यासाठी 10.5 इंच मी इथं उभा टक्स घेतलेला आहे. तर हे बघा या पद्धतीने मोजलेलं होतं आपण उभा टक्स. शोल्डरपासून इथं आपल्याला या पद्धतीने मोजायचं आहे. आता बघा आडवा जो टक्स आहे आपला
तर तो ती जी तिरकस लाईन आहे तिथून आपण जिथं आपण उभा टक्सची मार्किंग केली तिथपर्यंत आपल्याला तो मोजायचा आहे. आता इथे बघा उभा टक्स 10.5 इंच आणि आडवा टक्स आहे तो आपण इथं 3.5 इंच घेतलेला आहे. म्हणजे तिरकस लाईन आहे तिथून तर सेंटर पॉईंट घेतला आपण तिथपर्यंत. आता बघा जिथे मध्य आपण इथं 10.5 इंचचा टक्स घेतलेला आहे तिथून खाली सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. जसं मी इथं दाखवलं आहे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने. आता इथं बघा आपल्याला 1.25 इंच इथं टक्स घ्यायचा आहे. म्हणजे 1.25 इंच म्हणजे बघा 1 इंच आणि 2 लाईन घ्यायची आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा आता मधला जो टक्स आहे आपला तर तो इथं घेतलेला आहे मी. एक आणि म्हणजे एक लाईन आखली मी म्हणजे 1.25 इंच घेतलं ते मी या पद्धतीने. आता बघा आपल्याला सिंपल असा प्रिन्सेसचा इथं शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी बघा इथं या पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं याचा स्क्रीनशॉट काढू शकता. तर नंतर तुम्ही वहीमध्ये लिहून याच पद्धतीने पेपर पॅटर्न तयार करायला शिकू शकता तुम्ही. तर त्यासाठी बघा आता इथं बघा जी सरळ लाईन आखलेली होती तिथं मी म्हणजे आपण 2 इंचची पट्टी सोडलेली होती तिथं मी खाली तिथं मार्किंग करून घेतले. म्हणजे पाठीमागचं पार्ट आहे तो कटिंग करताना आपलं म्हणजे तेवढा पार्ट आपला एक्स्ट्रा राहणार नाही. म्हणजे हे पुढच्याच भागामध्ये आपलं एक्स्ट्राचं मार्जिन राहतं त्यासाठी. आता वरती बघा जिथं गळारुंदीचं मार्किंग केलं तिथे पण एक छोटासा कट्स मारून घेतला मी. आणि बघा पाठीमागचा पार्ट आहे त्याला या पद्धतीने एक्स्ट्राची जी 2 इंचची पट्टी होती तर ती या पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे. आता बघा तर या पद्धतीने चेक करून घ्यायचं. वाटल्यास तुम्ही इथं शोल्डर मोजून घ्यायचं बरोबर आहे की नाही ते. तर इथे बघा बरोबर आलं शोल्डरसुद्धा. तर हा झाला आपला पाठीमागचा पार्ट. आता पुढच्या भागाची आपण कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा इथं मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा पुढचा गळा आहे तर त्याची कटिंग करून घ्यायची. बघू शकता तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित असं बघा कटिंग करून घ्यायचं आहे. आता बघा मधला जो टक्स आहे तर तो सुद्धा कट करायचा आहे बघा इथं या पद्धतीने. आणि प्रिन्सेसचा आकारसुद्धा इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तरी बघा पुढच्या भागाची सुद्धा आपली कटिंग झाली. आता इथे बघा एक पेपर घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा बंद बाजू या साईडने ठेवलेली आहे. आता इथं बघा बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. म्हणजे जेवढी तुम्हाला लहान मोठी बाही पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्ही इथं बाहीची उंची घ्यायची. तर बघा 3.5 इंचची बाही पाहिजे होती तर मी इथं बघा 4.5 इंच बाही लांबी घेतली. आता इथं बघा छातीची घडी आपण किती घेतली होती 2 इंच मार्जिंग सहित 9.5 इंच घेतली होती. तर बघा बाहीची कटिंग करताना 1 इंच मायनस करायचं आहे. तर मी इथं 8.5 इंच बाहीची इथं घडी घेतलेली आहे. आता त्या साईडला बंद बाजूकडे 4.5 इंच घेतलं म्हणून या साईडला सुद्धा 4.5 इंच घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे बघा बाही काढण्यासाठी म्हणजे या पद्धतीने. आता बघा वरून खाली 2.5 इंच घ्यायचं आहे. तर तुम्ही साईज कोणतीही असेल तर फक्त घडी बदलते आणि 2.5 इंच जिथं बाही कटिंग करण्यासाठी घ्यायचं आहे. आता इथे बघा व्यवस्थित असं मोजून घेतलं आणि जिथं 2.5 इंच घेतलं तिथून आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे आणि तिरकस अशी लाईन आखून घ्यायची बघा या पद्धतीने. आता इथे बघा 1.5 इंचाची आपल्याला 3 पॉईंट घ्यायची आहे. तर तुमची बाही जर जोडताना कमी पडत असेल किंवा बाहीमध्ये चुन्या येत असतील तर तुम्ही या पद्धतीने बाही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर व्यवस्थित अशी बाही बसते. तर बघा 3 पॉईंट घेतले तर पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घेतलं आणि वरचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने घ्यायचं आहे. आणि बघा अंदाजे बाहीचा आकार न देता आपण या पद्धतीने सिंपल असा बाहीचा आकार इथं देऊ शकतो. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही पेपरवरती प्रॅक्टिस करा बाहीचा आकार काढण्यासाठी म्हणजे मुंड्याच्या इथं आकार काढण्यासाठी. तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट जमेल. आता इथं बघा खाली दंडघेरचं माप टाकायचं आणि जेवढं आपण ब्लाऊज कटिंगमध्ये जेवढं मार्जिन घेतलं होतं तर तेवढं इथं मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघू शकता आता कटिंग कसं करायचं. तर वरचा जो आकार आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा बाहीला ओपन करायचं आणि आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं कट करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी इथं कट करून घेते पुढचा मुंड्याचा आकार. तर बघा बाहीसुद्धा कटिंग झाली. आता बघा जे पॅटर्न तयार केलं आहे आपण तर ते कापडावरती ठेवून कशी कटिंग करायची ते सुद्धा पाहूया आपण.
तर बंद बाजूकडून मी अस्तरचं कापड ठेवलेलं आहे. तर बंद बाजू कापडाची माझ्या साईडने आहे. आता जे पाठीमागचा जो पार्ट होता तर तो जसा न तसा ठेवायचा आहे बघा. जे पॅटर्न आहे त्याला लागूनच आपल्याला खडूने मार्किंग करायचं आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित असं इथं मार्किंग करून घ्यायचं. तर तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता या पद्धतीने. आता आपण इथं बाकीचे पार्टसुद्धा इथं या पद्धतीने ठेवून कटिंग करणार आहोत. तर सर्वात पहिले इथं बघा जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो कटिंग करून घेते इथं मी. बाकीचे पार्ट आपण नंतर ठेवून कटिंग करणार आहोत. तर सर्वात पहिले बघा जसं आपण इथं मार्किंग केलेलं आहे खडूचं तर त्याच्यावरती कटिंग करायचं आहे. तर बघा कुठलीही एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला घ्यायची नाही. जसं आहे तसं इथं कट करून घ्यायचं आहे. आता इथं बघा कटिंग करण्यासाठी आपल्याला कापड आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अस्तरचं कापड होतं ते खालीवर होतं. तर त्यासाठी मग इथं मी कापडला व्यवस्थित करून घेतलं बघा. म्हणजे नंतर मग काय होतं चेक करून घ्यायचं व्यवस्थित. इथं बाही जोडताना एक बाही लांब आणि एक बाही आहे ती छोटी होईल. तर तसं न करता तुम्ही या पद्धतीने चेक करून घ्यायचं कापडला आणि व्यवस्थित असं बाही ठेवून कटिंग करायची आहे. तर बघा आपण जे पॅटर्न तयार केलं आहे तर पाठीमागच्या पार्टसुद्धा जसं तसं ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे. बाहीसुद्धा जशी तशी ठेवून कटिंग करायची आहे. तर या पद्धतीने आता बघा मी कट करून घेते. व्यवस्थित कुठलीही मार्जिन ॲड न करता आपल्याला हे पार्ट आहे ते कटिंग करायचे आहे. तर बघा इथं कापड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं. म्हणजे कटिंग करताना सुद्धा चेक करायचं आणि व्यवस्थित असं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा इथं बाहीसुद्धा आपली कटिंग झाली. आता जे पुढचे पार्ट आहे तर ते ठेवूया. तर हे बघा पुढचे पार्ट आहे आपले खूपच महत्त्वाचे आहे. तर त्याच्यात आपल्याला मार्जिन ॲड करायची आहे. आता बघा इथं या पद्धतीने मी इथं पुढचा जो पार्ट आहे साईड पार्ट तर तो ठेवलेला आहे बघा. आणि हा पार्ट आहे आपला या पद्धतीने इथं जॉईंट होतो. तर त्यासाठी बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. आता शोल्डरपासून आपल्याला खडूने व्यवस्थित बघा शोल्डर पासून खडूने तिथं मार्किंग करायचं. त्याच्यानंतर पुढचा जो गळा आपण कटिंग केलेला आहे तर तो सुद्धा जसा आहे तसा आपल्याला इथं आखून घ्यायचा आहे. पॅटर्न आहे सेम तसंच बघा या पद्धतीने. आता खालीसुद्धा आपण या पद्धतीने इथं आखून घेणार आहोत बघा. फक्त बघा आपले जे दोघं पार्ट आहे तर ते जिथं आपण जॉईंट करणार आहोत दोघं पार्ट जिथे जॉईंट होतात तोच पार्ट फक्त आपला एक्स्ट्राचा वाढणार आहे. तर पहा इथं हा पार्ट इथे जॉईंट होतो आपला. तर त्यासाठी इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर दोघं पार्टमध्ये आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. तर पहा मी खडून एक्स्ट्राचं वाढीव इथं वाढवून घेतलेलं आहे म्हणजे जोडताना आपलं व्यवस्थित येईल ते. आता हा पार्टसुद्धा बघा आपल्याला जिथं हा पार्ट जॉईन करणार आहोत आपण तर तिथंसुद्धा आपल्याला या पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने अर्धा इंचवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे पॅटर्न ठेवलं आहे त्याच्यात बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला आठवण राहत नसेल तर तुम्ही जो पार्ट जिथं गोलाकार दिलेला आहे तर तिथे तुम्ही पेनाने लिहू शकता. म्हणजे हा पार्ट कापडावरती एक्स्ट्रा वाढवायचा आहे असं. म्हणजे तुमचं कटिंग करताना लक्षात राहील. तर बघा इथं मी या पद्धतीने आता कटिंग करून घेते. जे आपण खडूने मार्किंग केलेलं आहे तर त्याच्यावरती इथं मी कट करून घेते बघा. तर हा जो ब्लाऊज आहे तर तो शिवून घातल्यावरती एकदम मस्त बसतो आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतो. तर तुम्हाला या व्हिडिओची म्हणजे या ब्लाऊजची स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आता इथं बघा साईड पार्टसुद्धा आपण कट करून घेणार आहोत. तर बघू शकता इथं जसं खडूने मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला कट करायचं आहे. आता इथं बघा मेन जो ब्लाऊज पीस होता तर तो घेतलेला आहे मी इथं आता. आणि जे बाहीसाठी इथं काठ दिलेले आहेत तर त्याच्यावरती मी इथं पाठीमागचा पार्ट तिथं ठेवण्या अगोदर बघा बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर पहा इथं मी सर्वात पहिले जे काठ दिलेले आहे त्याच्यावरती मी बाही ठेवलेली आणि बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे बघा. आता या बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे आणि आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन सोडून इथं पॅटर्न आहे ते सर्व इथं कट करून घ्यायचे आहे.
तर पाठीमागचा पार्ट इथं कटिंग करून घेतला आपण. आता इथं बघा पुढचा पार्ट आहे तर तो सुद्धा इथं कट करायचा आहे. तर त्याचा आधी बघा इथं मी जिथे ॲडजस्ट होतंय तिथं व्यवस्थित ठेवते. तर व्यवस्थित असं बघा जिथं ॲडजस्ट होतंय तिथं ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर अर्धा इंचाची मार्जिन सोडूनच सर्व पार्ट कटिंग करायचे, जेणेकरून आपल्याला अस्तर आणि कापड जोडायला सोपं जाईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.